नमस्कार, मी सविता. नाद ब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे 2 प्रकारचे हेल्दी लाडू. त्याच्यामध्ये पहिले आहेत ड्रायफ्रूटचे लाडू, दुसरे आहेत मल्टीग्रेन पिठाचे लाडू. ड्रायफ्रूटच्या लाडूचं मी तुम्हाला सामान दाखवते आता. ह्याच्यामध्ये हे आहेत ओले खजूर 600 ग्रॅम. ह्याच्यामध्ये घेतले 2 प्रकारचे मनुका, काळे आणि पिवळे मनुका घेतलेले आहेत 2 प्रकारचे. अक्रोड 100 ग्रॅम, 100 ग्रॅम बदाम आहेत तुकडे करून घेतलेले आहेत. 100 ग्रॅम काजू आहेत जाडसर असे तुकडे करून घेतलेत. 100 ग्रॅम आळशी आहे. 100 अंजीर आहेत त्याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत. 100 ग्रॅम पिस्ता आहे तो असा मी जाडसर असे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि ह्या 2 प्रकारच्या बिया आहेत भोपळ्याच्या आणि कलिंगडाच्या, त्या आता आपण भाजून वापरणार आहोत. आणि हे मखाण्याचं पीठ करून घेतलेले आहे मी 1 वाटी. खसखस आहे ती आपण याच्यामध्ये वापरणार आहोत पुढे. ग्रेन पिठासाठी मी हे घेतलेले आहेत बघा पदार्थ. 1 वाटी नाचणी घेतलेली आहे, 1 वाटी बाजरी, 1 वाटी गहू, 1 वाटी ज्वारी, 1 वाटी तांदूळ, अर्धा वाटी सोयाबीन घेतलेत आणि ह्या डाळवा आहेत त्या 1 वाटी घेतलेले आहेत आणि मखे घेतलेत 1 अर्धी वाटी आहेत. आणि ह्या सर्वांचं हे पीठ तयार केलेलं आहे मी घरघंटीवर दळून. हे असं जाडसर थोडं रवाळ मी पीठ तयार केलेलं आहे आणि आता मी त्याचेच लाडू बनवणार आहे. ते लाडू बनवण्यासाठी काय काय घेतलं आहे बघा. ते लाडू बनवण्यासाठी 300 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. हा 900 ग्रॅम गूळ आहे आणि ड्रायफ्रूट आहेत थोडे कापलेले. ही 1 वाटी खारीक पावडर घेतलेली आहे, 1 वाटी खोबरं घेतलेले आणि सुंठ आणि वेलचीची पावडर घेतलेली आहे. सगळं सामान आहे. आणि आता मी तुम्हाला चला पहिले ड्रायफ्रूटच्या लाडूपासून आपण सुरुवात करूया. आता मी सगळं घेतलेले जिन्नस सगळे छान ड्रायफ्रूट लाडूसाठी मी आता हे सगळं छान भाजून घेते. छान लालसर रंगावर भाजून सुकं खोबरं भाजून झाल्यावर 1 चमचा तूप टाकलं मी. आता तूप टाकून आता सगळे ड्रायफ्रूट छान मंद आचेवर मी भाजून घेणार आहे. हे त्यासाठी पहिले बदाम टाकते. बदाम भाजायला थोडासा वेळ लागतो, थोडे त्याच्यावर डॉट आले की पटापट बाकीचं मी सगळं टाकत जाईल. बदामाचे शरीराला काय फायदे सांगायचे तुम्हाला तर माहितीच आहे. फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडंट आणि मिनरल असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असते आपल्या शरीराची. आपली शरीर आतून मजबूत होते त्याच्याने. बदामाला थोडेसे असे डाग पडले की लगेच मी त्याच्यामध्ये काजू ॲड करते. काजूनं थोडेसे मी परतून घेते, कारण आपण जेवढे ड्रायफ्रूट चांगले भाजू ना तेवढे लाडू आपले छान टिकतात. थोड्याशा तुपामध्ये हे होतं, ह्याला जास्त तूप लागत नाही. बदाम हे करायला किंवा ड्रायफ्रूट भाजायला तूप असं फारसं लागत नाही. 1 चमचा तुपामध्येच हे होऊन जातं सगळं. हे बघा हे छान थोडंसं लालसर व्हायला लागलं. बदाम पण थोडे लालसर झाले आणि काजूसुद्धा थोडे लालसर दिसायला लागले. लगेच आपण त्याच्यामध्ये पिस्त्याचे काप घालून घेऊया. पिस्ता भाजून झाला की त्याच्यामध्ये हे अक्रोडचे ना मी थोडे मोठेच तुकडे ठेवलेले आहेत. अक्रोडसुद्धा टाकून घेते. अक्रोड वगैरे हे सगळं एकदाच मस्त छान एकदम भाजून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम मस्त सुवास सुटलेला आहे. सगळं छान होतं आहे लाल रंगाचं. त्याच्यामध्ये एकावाटोवाट एक टाकत मी चालली. आता बिया टाकल्या मी दोन्ही कलिंगडाच्या आणि भोपळ्याच्या बिया. आपल्या शरीराला खूप उपयोगी असतात त्या. मनुके टाकते. दोन्ही प्रकारचे मनुके घेतलेत मी. ड्रायफ्रूट लाडू एकदम म्हणजे अक्रोड बदाम असतात ना ह्याच्यामधले ते तर चांगले फॅट कोलेस्ट्रॉल आहेत. ते आपलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात. मेंदूची कार्यक्षमता वाढवतो अक्रोड. त्यामुळे अक्रोडाला तर खूप महत्त्व आहे. अक्रोड कसं मेंदूची कार्यक्षमता वाढवून आपली स्मरणशक्ती वाढवतो, एकाग्रता वाढवतो. म्हणून विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी आहे अक्रोड. आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीनमुळे या ड्रायफ्रूटमध्ये खूप कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम असतं, प्रोटीन असतं. त्यामुळे आपली हाडं मजबूत होतात. अंजीर तर फायबरयुक्त असल्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठता वगैरे असा त्रास असेल ना तो दूर होण्यास फार मदत होते. म्हणून अंजीर आवर्जून आपण ह्याच्यामध्ये वापरायचे. हे बघा मी आता हे अंजीर टाकते ह्याच्यामध्ये. अंजीरचे मी बारीक तुकडे करून घेतले. ते काय मी भिजवले वगैरे नाही, काहीच नाही, नुसते कापून त्याचे तुकडे करून घेतलेत सुक्केच. म्हणजे काही जण ते भिजवून वगैरे पाण्यात हे करतात ना, तसं काय मी केलेलं नाही. डायरेक्ट असे त्यांना कापून तुकडे केलेत बारीक त्यांचे आणि मी तसेच ते वापरणार आहे.
आता मी तीळ टाकते. तिळाने आपल्या शरीराची हाडं मजबूत होतात. तीळ एकदम बहुगुणीच आहे. आता मी आळशीचे बी टाकते. आळशी शरीराला खूप चांगली असते. आळशी केसांना, त्वचेला सगळ्यासाठीच आळशी खूप बहुगुणी मानली जाते. आळशी पचनशक्तीसुद्धा सुधारते. म्हणून ड्रायफ्रूट लाडूमध्ये आवर्जून आळशी घातलीच पाहिजे. बघा आळशी चटचट असा आवाज व्हायला लागला आळशीचा की समजायचं भाजले. आळशी आणि तीळ चटचट आवाज करायला लागलेले आहेत म्हणजे आपलं हे सगळे ड्रायफ्रूट छानपैकी भाजलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी मी हे मखाण्याची पावडर केलेली आहे ना, मखाना त्याची पावडर घालते ही. आणि एक चमचा खसखस घालते. तर हे छान मिक्स करून घेते सगळं. बघा सुंदर रंग आलेले आहे. ते ठेवले ना की ते असे नरम होतात ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटमध्ये जाऊन एकदम. आणि मग चावताना असे थोडे च्विंगमसारखे होतात. म्हणून मी ह्यावेळेस यांची पावडरच करून घेतली आहे मखाण्यांची. गेल्या वेळेस मी केलेलं ना तर तेव्हा ते नरम झाले होते ड्रायफ्रूटमध्ये गेल्यावर, असे भरड मी टाकले. म्हणून ह्यावेळेस मी म्हटलं अशी पावडर केली. आता थोडं सुक्कं वाटतं हे. आत्ता मी थोडंसं तूप घालते ह्याच्यामध्ये, एकदम थोडंसं, कारण मखाना घातलेला आहे ना आपण. मखाना कसा एकदम कोरडं करतो ना सगळं मिश्रण. हे बघा आता तुम्हाला दिसत असेल मिश्रण किती छान झालेलं आहे. बघा तडतड आवाजसुद्धा येतो आहे. तीळ आणि आपली आळशीसुद्धा भाजलेली आहे. कारण ड्रायफ्रूटमध्ये ऑलरेडी तेल असतं स्वतःचं ना, त्यामुळे त्याला काय जास्त तुपाविपाची गरज लागत नाही. तर तूप वापरलं तर मग ते हेल्दी कसे होणार ना, म्हणून कमी तुपातच ड्रायफ्रूटचे लाडू केले जातात. आता सगळेच हेल्थ कॉन्शियस असतात, त्यांना जास्त तेल तूप काहीच नको असतं. म्हणून हे कमी तुपामध्ये एकदम छान हेल्दी होणारे ड्रायफ्रूट लाडू तुमच्यासाठी मी आज बनवत आहे. सुंदर मस्त वास सुटलेला आहे ड्रायफ्रूटचा. किती छान एकदम मस्त दिसते सगळं. आता हे इथपर्यंत झालं ना आपलं की आपण काय करायचं, ओले खजूर घेतलेले आहेत ना ते आपण ह्याच्यामध्ये इथेच टाकून घ्यायचे आणि थोडेसे गरम करायचे त्यांना, कारण ते कसे लगेच चिकट असतात ना खूप. बघा तसे इथेच मी घेते आणि थोडंसं त्यांच्यावर मी तूप टाकते थोडंसं, कारण आपल्या सगळं कोरडं झालं आहे मिश्रण. मखाण्याच्या पिठाने ना आपलं जरा कोरडं वाटते. आत्ताच गॅसवरून खाली घेतलं हे मी सगळं कढईमध्ये, ह्याच्यामध्ये परातीमध्ये काढून, आणि चांगलं ते मिक्स झाले. आता त्याचे लाडू वळून घेते. थोडंसं कोमट आहे ते, एकदम नाही गार झालं. मग दाखवते तुम्हाला एक लाडू वळून. छान होतं त्याचे लाडू, एकदम मस्त पटापट होतात. हे बघा छान लाडू एकदम वळले जात आहेत. हे बघा थोडंसं मिश्रण कोमट आहे. हे बघा मी अजून एक तुम्हाला दाखवते कसं एक थोडंसं कोमट आहे, पण कोमट असताना आपण वळलं ना तर नाही तर मग काय होतं की जरा कोरडं झालं ना मिश्रण की मग नाही होत त्याचे लाडू. तर मिक्स करून घेतात. गरम गरम थोडेसे वळले की ते छान होतात लाडू. हे घ्या मी आता असेच सगळे लाडू वळून तुम्हाला दाखवते. हे बघा किती सुंदर सगळं सर्व. हा बघा कसा सुंदर गरम आहे थोडं सारण, म्हणून ते पटपट वळल्या जातील. हे बघा तेच मी सगळे लाडू करून तुम्हाला दाखवते. मल्टीग्रेन लाडूसाठी मी आता जरा खोबरं भाजून घेते. छान लाल रंगावर खोबरं भाजत आलेलं आहे आपलं. सुंदर बघा लाल रंग आलेला आहे त्याला. ते आता मी काढून घेते आणि तूप टाकून आपण खारीक पावडर भाजून घेऊया. थोडं किंचितचं टाकायचं, काही जास्त गरज नाही. का माहिती आहे का, जर खाली आपण टाकलं नाही ना हे तूप तर ना खारीक पावडर चिकटते. गरम असते ना आपली कढई, म्हणून थोडीशी खारीक पावडर तूप टाकून थोडं किंचित भाजून घ्यायची लगेच. थोडीशी लगेच ती ब्राऊन रंगावरच भाजायची. की असे खूप एकदम काळपट वगैरे करत बसायची नाही, कारण ती शक्यता असते, पण करपवायची नाही. हे बघा 1 मिनिटात ती झालेली आहे भाजून. हे बघा ब्राऊन रंग आला. तूप टाकलं ना, तुपामुळे काय होतं खाली ती चिकटत नाही आणि मस्त भाजल्या जाते एकदम. अशी सुकी भाजली तर ती कढई गरम असते ना तर ती चिकटून जाते. हे बघा लगेच 1 मिनिटात झाली सुद्धा भाजून. भाजून झाले. आता थोडंसं तूप टाकते आणि थोडं ड्रायफ्रूट भाजून घेते. लाडूसाठी मी थोडेसे ड्रायफ्रूट काप करून घेतलेले आहेत. काजू, बदाम, अक्रोड
आणि मनुके दोन्ही प्रकारचे, ते सगळं मी आता असंच हलक्या रंगावर भाजून घेते. कारण ड्रायफ्रूट आपण ड्रायफ्रूट भाजू ना तेवढं लाडूंची म्हणजे टिकण्याचा काळ वाढतो ना, म्हणून ड्रायफ्रूट नेहमी चांगले भाजून घ्यावे. सगळं एकदम थोडंसं तूप टाकून घेते, कारण मनुके थोडे असे हे व्हायला पाहिजेत, आपण ते लाडूमध्ये वापरणार आहोत ना, म्हणून ह्याच्यामध्ये छानपैकी भाजून घेते. तुम्ही मल्टीग्रेन लाडू आहेत ना, खूप म्हणजे खूप एकदम आपल्याला पोषण मूल्य देतात एकदम. ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू या धान्यामुळे ना प्रथिने, फायबर, ही सगळी जीवनसत्व आपल्याला मिळतात, खनिजे मिळतात. त्यामुळे काय होतं, शरीराला एकदम उच्च असं चांगलं पोषण मिळतं आपल्याला. वजन नियंत्रणात राहतं. जर कोणाला वजन नियंत्रण करायचं असेल ना, ज्यांना वजन कमी करण्याचं डाएटवाले जी लोक आहेत ना, त्यांनी जर रोज हा एक लाडू खाल्ला ना सकाळी, खूप म्हणजे खूप फायदा होतो त्यांना. काय होतं, या लाडूमध्ये काय असतं, सगळ्या प्रकारची पिठं असतात. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये जास्त फायबर असतं आणि फायबरमुळे काय होतं, लवकर पोट भरलं जातं. लवकर पोट भरतं, त्यामुळे ऑटोमॅटिकली भूक लागत नाही ना, पोट भरलेलं राहतं. मग त्याने म्हणून एक लाडू जर आपल्या डाएटमध्ये तुम्ही जर हे केलात ना तर खूप फायदेशीर येतो. आणि कसं असतं, आपण जे ड्रायफ्रूट लाडू केले आपण मगाशी, ते सगळ्यांनाच असं म्हणजे खायला असं, आता जर वयस्कर माणसं असतील तर त्यांचं कसं थोडं दाताचे वगैरे प्रॉब्लेम असतात, तर सगळ्यांनाच हे जमेल ते खायला असं नसतं ना. मग त्यांच्यासाठी हे लाडू खूप मस्त मऊ होतात, एकदम सगळ्या पिठाचे असल्यामुळे छान मऊ लाडू होतात ह्याचे. तर ते सुद्धा खाऊ शकतात, लहान मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकतात. ते एकदम पचायलासुद्धा हलके आहेत ना पिठं आपण सगळी वापरल्यामुळे. हे बघा झालेले आहेत आपले ड्रायफ्रूट भाजून, छान साधारण रंग आलेला आहे, लाल वाससुद्धा सुटलेला आहे मस्त एकदम. ते मनुके फुलायला लागलेत मस्त एकदम. आता मी हे बघा काढून घेते, हे पीठ भाजायला सुरुवात करूया. आता आपले ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत. खसखस ही खसखस आहे ना, मी भाजून ठेवलेली आहे, त्यामुळे मी आता ती तशीच लाडूमध्ये टाकणार आहे. आधी मी सुक्कं पीठ असंच भाजून घेते थोडं, आणि मग वरून तूप टाकेन थोडंसं. कारण ह्याच्यामध्ये कसं मका, नाचणी, सोयाबीन सगळी पिठं आहेत ना. आणि तेव्हा मी ते दळतानासुद्धा मी काय केलं, थोडं सगळं धुवून घेतलं स्वच्छ आणि हलकं गरम करून ते दळून घेतलं. त्यामुळे काय, हे बघा आधी सुक्कं थोडं भाजून घेतलं ना, मग ते पीठ अशा गाठी नाही होत त्याच्या लवकर. थोडं भाजून घ्यायचं आधी सुक्कं. कोणतेही लाडू आपण करतो ना तेव्हा आधी आपण थोडं पीठ सुक्कं भाजून घेतलं ना की पीठ लवकरसुद्धा भाजलं जातं आणि तूप टाकल्यावर ज्या गाठी होतात ना लगेच त्यासुद्धा होत नाहीत. म्हणून थोडं पीठ भाजून घ्यायचं. थोडा वास येतो पिठाचा भाजल्यावर. पिठाचा वास आला की आपण लगेच त्याच्यामध्ये तूप टाकायचं, कारण हे पीठ आपण भाजून घेतलेलं आहे ना सगळे धान्य, त्यामुळे लवकर भाजून होतं. मंद जसा वास यायला लागला ना की आपण याच्यामध्ये तूप टाकणार. मी थोडासा गॅस वाढवला आहे आता मी करते, कारण कढई थोडी थंड झालेली, ड्रायफ्रूट एकदम याच्यामध्ये भाजत होते ना. आता परत मी बारीक गॅस केला आहे आणि बघा पिठाचा असा छान वास यायला लागलेला आहे. याच्यामध्ये सगळं छान मध्ये चण्याच्या पिठाचा कसा डाळीचा वास येतो, बेसनाचा तसा येतो आहे, मक्याचा वास येतो आहे साधारण. थोडेसे मकेसुद्धा आपण टाकलेत ना, आणि गव्हाचं पीठ भाजल्यावर तो खूप सुंदर वास येतो. सगळी पिठं अगदी एकदम म्हणजे कॉम्बो तयार झालेला आहे हा. मल्टीग्रेन पीठ, त्याच्यात ड्रायफ्रूट, तूप, म्हणजे सगळंच अगदी. 1 चमचा तूप टाकते मी, थोडं 1.5 चमचा टाकते आणि हे पीठ भाजून घेते. हे मी 300 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. आता आपल्याला किती लागतं आहे, राहतं आहे की अजून घ्यायला लागते ते मी तुम्हाला सांगेनच. कसं असतं, नाचणी असते ना ती खूप अशी रखरखीत असते, ती खूप असं शोषून घेते तूप वगैरे. आपलं सर्व पीठ भाजून एक अर्धा तास झाला आहे. थोडं पीठ कोमट झालेलं आहे. मला हे सगळं तूप लागून, हे एवढं जे घेतलेलं तेवढं तूप लागून मी अजून 2 चमचे ह्याच्यामध्ये तूप घेतलं आणि हे सगळं पीठ भाजून घेतलेलं. आता मी त्याच्यामध्ये हा गूळ मिक्स करते सगळा आणि मिक्सरला फिरवून पीठ एकजीव करून घेते. म्हणजे मिक्सरला फिरवल्यामुळे काय होईल, चांगलं गूळ मिक्स होईल एकदम, आणि एकजीव करून मी तुम्हाला दाखवते. आपण मस्त गूळ टाकून हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरला फिरवून. आता आपण ह्याचे लाडू बांधू. त्याच्या आधी आपण ही
सुंठ पावडर आणि वेलची पावडर टाकून घेऊ आणि आपण भाजून ठेवलेलं खोबरं, ड्रायफ्रूट सगळं याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आता लाडू वळायला घेऊया. मस्त एकदम एक जीव छान झालेला आहे, मऊ एकदम. त्याचे छान लाडू वळून दाखवते. हा बघा तयार झाला आपला मल्टीग्रेन लाडू. हा बघा तयार आहेत आपल्या दोन्ही प्रकारचे लाडू. कोणतीही साखर, गूळ, कुठलंही केमिकल स्वीटनर न वापरता केलेले ड्रायफ्रूटचे लाडू वजन कमी करण्यासाठी, ऊर्जा वाढवण्यासाठी, आजच्या पोषणासाठी उत्तम आहेत. कसं असतं, आज सगळेजण घड्याळाच्या काठावर सगळ्यांना घड्याळाच्या काठावर चालायला लागतं. लहान मुलं नाहीत, सगळ्यांच्या डोक्याला काहीतरी विचार असतोच. त्यामुळे सकाळी कामावर जाणारे किंवा शाळेत जाणारे लहान मुलं कोणालाही निवांत बसून नाश्ता करण्यासाठी वेळच नसतो. अशा वेळी सर्व गुणांनी परिपूर्ण असा हा एक ड्रायफ्रूट लाडू खाणे एकदमच योग्य आहे. यामुळे लवकर ऊर्जाही मिळते आणि खाण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही. म्हणून तुम्ही जरूर करून बघा हे ड्रायफ्रूट लाडू. हे मल्टीग्रेन लाडू हे तर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसनी भरपूर असलेले आहेत. हे आज आपण बनवलेले मल्टीग्रेन पिठाचे लाडू आरोग्यासाठी फायदेशीर आहेतच. पौष्टिकतेने भरपूर असलेले ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू यासारखे धान्यामुळे फायबर, प्रोटीन, आयर्न आणि मिनरल्स मिळतात. मल्टीग्रेन लाडूंबद्दल काय बोलायचं आपण बनवलेले मल्टीग्रेन लाडू आहेत ना, ह्याच्यामध्ये गहू, नाचणी, ज्वारी, बाजरी सगळं अगदी एकदम आपल्या शरीराला लागणारे अत्यावश्यक असणारे फायबर, प्रोटीन्स, आयर्न्स, मिनरल्स मिळतात आपल्याला ह्या एक लाडूमधून. आणि यामध्ये साखरेऐवजी गूळ वापरल्यामुळे ते लाडू अजूनच एकदम हेल्दी झालेत. लहान मुलं, मोठी माणसं तसेच फिटनेसची काळजी घेणाऱ्यांसाठी हा एक उत्तम स्नॅक्स होऊ शकतो. तुम्ही सुद्धा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करा हे स्वादिष्ट आणि पौष्टिक लाडू. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.